तर आता टायमिंग सांगते, सकाळचे 6:45 झालेत आणि आरूसाठी मी टिफिन बनवला आहे। तर आज आरूच्या टिफिनसाठी आहे टमाट्याची चटणी आणि चपाती। इथे बघू शकता मी टिफिन त्याचा पॅक केला आहे। नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ, तसेच गुड मॉर्निंग, कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे। आत्ता वाजलेले आहे सकाळचे 7। तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंगचं रुटीन शेअर करणार आहे। तर आता बाहेरचं सगळं माझं आवरून झालं आणि त्यानंतर मी आता आलेली आहे किचनमध्ये, कारण आता मला करायचं आहे स्वयंपाक। आयुषचा टिफिन वगैरे बनवला, तर आरुष स्कूलला गेलेला आहे आणि पिल्लू पण उठलाय, तर पिल्लू त्याच्या पप्पाबरोबर खेळतोय। आणि इथे बघू शकता रात्रीच मी किचन क्लीन वगैरे केलेलं होतं, भांडे वगैरे सगळे घासून ठेवलेली। तर आता ही सर्व भांडी सुरुवातीला लावून घेते मी ट्रॉलीमध्ये आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागणार आहे। तर आज काय बनवायचं असा विचार चालत होता आणि आज फ्रीजमध्ये बघितलं तर दुसऱ्या कोणत्याच भाज्या नव्हत्या, फक्त शिमला मिरची होती आणि त्यामुळे मग मी म्हटलं चला आज शिमला मिरचीच बनवूयात। तर आता सुरुवातीला सगळे शिमला मिरची वगैरे कट करून घेते आणि सगळे भांडे वगैरे पण लावून घेते। तर चला आता पटकन लागते कामाला। तर आता इथे मी 4 ते 5 शिमला मिरची घेतल्या होत्या, ज्या मी बारीक कट करून घेतल्या अशा पद्धतीने आणि आता स्वच्छपैकी 2 पाण्याने मी धुवून घेतली आहे। तर आज मी खूप सिंपल पद्धतीनेच बनवणार आहे शिमला मिरचीची भाजी, जास्त काही मसाले वगैरे यूज करणार नाही। आणि हल्ली आम्ही खूप कमी मसाले खातो, त्यामुळे मग फक्त लाल तिखट वगैरेच वापरून करणार आहे। तर चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेलच। तर इथे बघू शकता कढईमध्ये थोडंसं तेल टाकले, त्यानंतर आपल्याला सर्व शिमला मिरची टाकून घ्यायचे। सुरुवातीला थोडेसे जिरे टाकायचे आणि त्यानंतर बारीक चॉप केलेली शिमला मिरची टाकायची आहे। तर इथे बघू शकता थोडीशी मोहरीसुद्धा टाकली आहे मी त्याच्यात। तर मोहरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका, नाही तर मग नुसती जिरे टाकून जरी बनवली ना तरी पण खूप छान भाजी बनते। तर आता शिमला मिरची टाकले, तेलामध्ये छान अशी परतून घ्यायचे, पाण्याचा अजिबात आपण वापर नाही करणार आहेत। तर इथे बघू शकता आता झाकण लावून ठेवले, वाफेवरच बऱ्यापैकी शिजते बघा। आणि इथे शेंगदाणे संपले होते, मग यांनी रात्री घेऊन आलेले, तर मी डब्यामध्ये भरून ठेवलेले घ्यात। आणि आता मी सर्व मसाले ॲड करत आहे। तर इथे बघू शकता चवीनुसार मीठ टाकलं आहे, थोडीशी हळद टाकले आणि थोडंसं लाल तिखट टाकले। बाकी दुसरी कोणतेच मसाले टाकायची गरज नाही बघा, खूप सिंपल आणि चविष्ट अशी भाजी बनते। वरतून झाकण लावलेलं आहे। साईड बाय साईड मी थोडेसे शेंगदाणे गरम करून घेते भाजीमध्ये टाकण्यासाठी। शेंगदाण्याचं पावडर आपण भाजीमध्ये टाकणार आहोत, त्यामुळे तर इथे बघू शकता तव्यावर छान असे शेंगदाणे सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचेत। तसं तर मी 15 दिवसाला शेंगदाणे म्हणजे असे अर्धा किलो 1 किलो भाजून म्हणजे बारीक करून ठेवते पावडर वगैरे, पण आता ते संपून गेलं ना, त्यामुळे मग आता मला करावं लागते। आणि बघा स्वयंपाकाची पूर्वतयारी केली ना, मग असं स्वयंपाक करताना आपली गडबड होत नाही। आणि माझ्यासोबत आज तसंच झालं, शेंगदाण्याचं पीठ संपलं, त्यामुळे मग लगेच मला गरम करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे लागले शेंगदाणे। तर इथे बघू शकता तोपर्यंत साईड बाय साईड भाजी झाली होती। तर आता पटकन मिक्सरमधून काढून घेते। तर त्यामध्ये थोडेसे मी लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, त्यामुळे चव खूप छान येते भाजीला बघा। जसं की वांग्याच्या भाजीत आपण लसूण असं शेंगदाण्यामध्ये बारीक कुटून टाकला ना, तर खूप छान टेस्ट येते। तसंच शिमला मिरचीला वापरते, गोबीच्या भाजीला वापरते। तर इथे बघू शकता आता भाजी बनवायला ठेवले आणि आता टायमिंग सांगते, फक्त 7:30 वाजलेले आहेत। साईड बाय साईड मी चहा बनवत आहे, कारण मग सकाळी मी बनवणार होते, पण मला एकटीसाठी बनवायला खूप कंटाळा आलेला, ते मी म्हणले ह्यांनी उठतील तेव्हा बनवावा। तर आता ह्यांनी पण उठले होते, तर त्यांच्यासाठी पण इथे चहा ठेवला आहे मी। आणि इथे बघू शकता आता दूध वगैरे ॲड केले चहामध्ये
आणि आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची आमटी. तर काय झालं माहिती आहे का, या 8 दिवसातनं मला शेंगदाण्याची आमटी खूप खावीशी वाटते. लहानपणी बघा जेव्हा म्हणजे आईच्या तिकडे होते ना माझ्या माहेरी, तेव्हा ना आई काय करायची, असं कधी भाजी वगैरे संपली ना तर पटकन आम्हाला शेंगदाण्याची आमटी वगैरे करून द्यायची आणि खूप म्हणजे मस्त लागायची. अशी एकदम चपाती अशी बारीक चुरून द्यायची, नंतर आमटी टाकायची त्याच्यावर, तर खूप छान लागायची. तर मग मला आज तसेच खावंसं वाटलं म्हणून मग मी शेंगदाण्याची आमटी बनवली. सोबतच आता चहा झाला आहे, तर आता चला पटकन चहा वगैरे घेते आणि तुम्ही पण या चहा प्यायला ताईंनो. तर आता मी बनवायला घेतलेली आहे शेंगदाण्याची आमटी. आणि खूप जणांना वाटतं बघा फक्त मॅगीच 2 मिनटात बनते, तसं तर मॅगीसुद्धा 2 मिनटात बनत नाही, त्याला पण 7-8 मिनटं लागतात. पण ही जी आमटी आहे ना ती खरंच 2 मिनटात बनते. 2 मिनटात मग काय म्हणजे एकाच मिनटात बनते. फक्त तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायचे, लसणाची पेस्ट टाकायची, लाल तिखट टाकायचं आणि छान असं तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं लाल तिखट. आणि लगेच आपल्याला जे शेंगदाण्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्या फोडणीमध्ये टाकायचं. तर बस आपली 2च मिनटात आमटी होऊन जाते. तर बघा मॅगीपेक्षाही पटकन बनते, कधी ट्राय नक्की करा. तर इथे बघू शकता आता मी वरणाला तडका दिला आहे खूपच सिंपल पद्धतीने. फक्त जिरे मोहरी टाकलीत, कारण ऑलरेडी 2-3 भाज्या झालेल्या ना, आमटी झालेली, परत शिमला मिरची झालेली, तर त्यामुळे मग सिंपल असं वरण बनवलं. इथे चपात्या पण माझ्या झाल्यात. तर चपात्या वगैरे काही दाखवलं नाही, म्हणजे दररोज काय दाखवणार, त्यामुळे तरी इथे बघू शकता मस्तपैकी चपात्या टम फुगलेल्या आहेत. आणि चला आता ह्यांना टिफिन वगैरे दिला, ह्यांचं जेवण झालं, ह्यांनी कामाला गेले आणि आता मी लागलेले घराच्या कामाला सगळ्या. तर पिल्लूला ना मी जेवू घातलं आणि त्यानंतर झोपी घातलं. नंतर इथे माझ्यासाठी मी चहा बनवलेला आहे. माहिती नाही आजकाल 2-2 वेळेस चहा प्यायची सवय लागली, सकाळी एक आणि ह्या टायमाला एक. तर जास्त तर मी चहा म्हणजे सकाळी अर्धा कपच घेत असते आणि आत्ता पण थोडासा अर्धा कप घेते. तर 2-3 दिवसात मला खूपच जास्त चहा प्यायची सवय लागली. बघू कमी करायला लागेल, कारण एवढा पण चहा घेणं चांगलं नाही, नाही का. दिवसातून 2 टाईम घेतलं ठीक आहे, पण 3 टाईम म्हणलं खूप जास्त होतं. असो, आता दुपारचा चहा कसंही करून मला कमी करायचं आहे. त्याऐवजी मी म्हणलं चहाऐवजी ना मी ग्रीन टी वगैरे घेईल. तर बघू आता आणायला सांगेन यांना लिप्टन ग्रीन टीचं 1 पॅकेट. तर चला असो. आता तर इथे बघू शकता किचनमध्ये खूप सारा भांड्याचा राडा पडला आहे. आता इथे काम करत करतच थोडासा चहा घेतला आणि आता लगेच किचनच्या कामाला लागले. आधी किचनचं काम केलं ना तर खूप टेन्शन फ्री वाटतं बघा, नाही तर मग खरकटं थोडंसं इकडे तिकडलं सांडलं ना मग लगेच मुंग्या होतात आणि मग परत ते म्हणजे घाण वाटतं सगळं. त्यामुळे मग सुरुवातीला सगळं भांड्यातलं खरकटं काढलं, बाहेर नेऊन टाकलं आणि त्यानंतर आता बघा इथे ना सगळे भांडे घासायला घेतले. तसं तर ना मी जेव्हा खरकट वगैरे भांड्यातलं काढते ना तो बाहेर फेकत नाही, एखाद्या पन्नीमध्ये जमा करते आणि ती कचऱ्याची गाडी येते ना त्यावेळेस कचऱ्यासोबत ना ओला कचरा सुका कचरा असा असतो ना त्यावेळेस टाकून देते. कारण त्यामुळे काय होतं बघा, आपल्या दारासमोर घाण पण होत नाही. आता बरेच लोक आहेत आमच्या इकडले ऐकत नाही बघा, मुद्दाम दाराच्या समोरच तिथे टाकतात कचरा वगैरे खरकटा वगैरे. आता दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपणच म्हणजे व्यवस्थित सगळं केलेलं बरं. त्यामुळे मग मी कधीच तिथं मी जसे इथे आले ना तसं मी कधीच खरकटं वगैरे असं बाहेर फेकत नाही, कचऱ्यात म्हणजे पन्नीमध्ये भरून कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकत असते. बऱ्याच वेळेस इथल्या लोकांना मी म्हणलो सुद्धा, कारण आमच्या घराच्या समोर बघा एक ना बंद पडलेलं घर आहे, ते सगळे लोक काय करतात तिथे कचरा टाकतात, खरकटं टाकतात. आता किती वेळेस सांगितलं तरी ऐकत नाही लोक. त्यामुळे मग काही उगी भांडणं वगैरे करणे काय बरोबर वाटत नाही मला. त्यामुळे मग आपण व्यवस्थित वागायचं, सुरुवात आपल्यापासून केलेली चांगली. त्यामुळे मग मी तरी तिथे कचरा वगैरे टाकण्याचं टाळते आणि जरी जमा जरी झाला ना तर नंतर मग मी जाळून वगैरे टाकते. असो, तर आता इथे बघू शकता तुम्हाला बोलत बोलत माझे अर्ध्याच्या वर भांडे घासून झालेत आणि भांडे एवढे पडतात ना माझ्याच्याने काय माहिती. आई पण इथे आल्यावर म्हणते तू एवढे भांडे कसे पाडतेस. तर थोडंसं पाणी वगैरे पिलं की लगेच घासायला टाकणं आणि जास्त भांडे पडतात माझ्याच्यानं, माहिती नाही का. असो, जिथं 1 भांडं लागणार तिथं 2 भांडे यूज करते. त्यामुळे मग एवढा सगळा भांड्याचा राडा पडतो. मी बघा मागे काही दिवस ना म्हणजे 1-2 महिने तरी म्हणजे एका ताईला भांडे घासायला लावलं होतं मेड, पण ते पण टिकले नाही, कारण एवढी भांडी पडतात, एवढे भांडे बघून कोण राहिलं नाही का. तर मग असो, नंतर मी म्हणलं चला आपणच केलेलं बरं, शेवटी आपलं घर आहे तर आपल्याला करणंच आहे. तर आणि कुणी मला दुसऱ्यांचं पटत पण नाही, तर त्यामुळे मग
थोडासा उशीर लागतो पण होतं काम व्यवस्थित. आणि आता शिव पण मोठा झाला आहे ना, त्यामुळे तो पण एवढं काही तंग नाही करत मला. तर इथे बघू शकता सगळे भांडे वगैरे घासून झाले आणि त्यानंतर ना लगेच किचन कट्टा क्लीन करायला घेतलं. सुरुवातीला गॅस व्यवस्थित घासून धुवून स्वच्छ क्लीन करून घेतला. त्यानंतर जे आपलं काउंटर टॉप आहे ते सुद्धा क्लीन केलं. आणि चला आता पटकन सगळं किचनचं आवरून घेते. तर आता सगळी माझी भांडी वगैरे घासून झाले. जे काउंटर टॉप आहेत ते पण मी क्लीन केलं. आणि त्यानंतर लास्टचं जे काम राहतं ना ते बघा, हे हँडवॉश वगैरे थोडंसं क्लीन करून व्यवस्थित ठेवणं, नळं वगैरे क्लीन करणं, परत सिंक घासून स्वच्छ धुवून घेणं, हे दररोजचेच काम आहे. आणि दोन्ही तिन्ही टाईमच्या ज्यावेळेस मी भांडे घासते ना बघा, त्यावेळेस हे सिंक वगैरे क्लीन करते. दररोज नेहमी अशा पद्धतीने क्लीन केलं ना तर मग कॉक्रोच वगैरे कधीच आपल्या किचनमध्ये येत नाही बघा. आजपर्यंत माझ्या किचनमध्ये एकटंसुद्धा मला कधी कॉक्रोच दिसला नाही, कारण ह्याच सवयीमुळे. कारण खरकट मी अजिबात तिथे ठेवत नाही ना, त्यामुळे तरी ते बघू शकता सगळं आता क्लीन करून झालेलं आहे. आणि जेव्हा आपलं सगळं किचन व्यवस्थित क्लीन होतं ना त्यावेळेस खूप छान वाटतं. आणि जेव्हा कधी मग आपण दुपारी काही पण नाश्ता बनवतो किंवा मग काही स्नॅक्स वगैरे बनवतो मुलांना, तर त्यावेळेस किचन साफसुथरं दिसलं ना तर आपल्याला पण करायचं मन होतं नाही का. तरी ते बघू शकता सगळी किचनची क्लिनिंग झालेली आहे. आणि आज ना आरूच्या पप्पाने त्याच्यासाठी त्याला सायकल आणली आहे, कारण त्याच्या सगळ्या मित्राकडे सायकल होती, आरूकडे पण होती, पण आरूची खूप लहान होती ना जेव्हा ते 2-2.5 वर्षाचं होतं तेव्हा आम्ही घेतलेली त्याला. तर ती आता त्याला खूप लहान पडत होती आणि त्याच्या बेस्ट फ्रेंडने सायकल घेतली. मग हे पण जिद करायला लागलं की मला पण पाहिजे. पण आम्ही ना त्याला कमी कमी 2 महिने खोडलं आणि त्यानंतर सायकल घेऊन दिली. कारण बघा, मुलांना म्हणलं तेव्हा जी वस्तू दिली ना मग त्यांना त्या गोष्टीची किंमत राहत नाही. त्यामुळे मग थोडंसं भले आपल्याकडं पैसे असू नसो पण थोडंसं टाईम लावून नंतरच द्यायचं, कारण त्यामुळे ना त्या वस्तूची किंमतसुद्धा त्यांना कळते. असो, आता पिल्लूला घेतलं म्हणल्यावर हे कसं राहणार शांत लहान, तर मग त्यालासुद्धा त्याच्या पप्पाने म्हणजे छोटीशी एक रिक्षा सायकल काहीतरी असतं ना ते आणलं. आणि आरूच्या सायकलची मी छोटीशी पूजा केली, म्हणजे असं स्वस्तिक वगैरे काढलं. त्यानंतर पिल्लू म्हणलं मम्मा माझ्या पण कर. तर इथे बघू शकता, इथे मग त्याच्या पण सायकलवर थोडंसं स्वस्तिक वगैरे काढलं. कोणतीही घरात नवीन वस्तू आणली, छोटी असो मोठी असो, तर पूजा वगैरे आपण करतोच नाही का. तर मग त्यामुळे मग थोडंसं ते केलं. आणि आता बघा मुलं किती खुश आहेत ना. आणि इथे ना आई पण आली होती. आणि हे ब्लॉग ना जेव्हा माझे आई पप्पा आलेले ना तेव्हाच आहे. तर चला थोडे थोडे करून तुमच्यासोबत आता सगळं शेअर करणारे ब्लॉग वगैरे. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात मला नक्की कॉमेंट करून सांगत जा ताईंनो. कशी आहे गाडी, तुला आवडली का? आणि दोघांसाठी पण 2 आणले, कारण आरूला सायकल घेतली असती तर शिव पण रडला असता ना, त्याच्यामुळं मग शिवसाठी पण छोटासा रिक्षा आणला. आणि पिल्लू खूप खुश झाले, मस्त खेळायला लागले. हे बघा हे बघा हे बघा, अरे बापरे. आता आपलं टेरेस झाला ना मस्त खेळतील. टेरेस झाल्याच्या नंतर मस्त खेळायला होईल दोघांना बी वरती. घरात खेळतो, उद्या बाहेर खेळायचं पिल्लू. ते बघा दोघं पिन मस्त आता गाडी सायकल घेऊन खेळायला लागलं. उंच आहे बर का सायकल, भरपूर उंच आहे. आता तू दररोज सायकल खेळशील ना आरू, मस्त होईल. हळूहळू उतर, हळू उतर. यायली ठीक आहे, मम्मी तुला उद्या महादेवाच्या मंदिरापाशी नेईल खेळायला. ठीक आहे, सकाळी नाही संध्याकाळी. उद्या स्कूलमध्ये जायचं, स्कूलमधून आल्यावर खेळायचं. आणि मागे नाही ते बसायला पण सीट आहे शिवला, आहे ना, शिवला मागे बसवेल. पिल्लू हे आपल्याच धुंदीमध्ये गुंग आहे शिव मामा आमचा. ते किती खुश झाले बघ ना, छोटी गाडी आणली तर. त्याच्यानं म्हणलं की आरूला आणायला तर शिवला पण आणा. नाही लेकरू म्हणलं असतं माझी आहे माझी आहे, शिव म्हणलं असं माझी आहे सायकल माझी आहे. बघ माझी गाडी आहे.
सायकल कुणाची आहे? सायकल कुणाची आहे पिलू? तुझी गाडी आहे. किती खुश झाले बघ आई. हा ए तू बघा एकटा खेळायला लागल्या किंवापासून आणलं तेव्हापासून सारखी रिक्षा खेळते. मला ताईंनो आत्ताच माझं घरातलं सगळं काम झालं आणि शिवनं बाहेर खेळतोय. तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. सगळ्यांनी काळजी घ्या. भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.